तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यात येणाऱ्या वझेगाव येथील श्री रामचंद्र महाराज संस्थानातील चरण पादुकांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना 17 जुलैच्या पहाटे सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास घडली असून संपूर्ण प्रकार मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। प्राथमिक माहितीनुसार अज्ञात चोरट्याने मंदिर परिसरातील श्री रामचंद्र महाराज यांच्या चरण पादुका ठेवलेल्या ठिकाणाहून त्या चोरून नेल्या। घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली असता संशयित चोरटा स्पष्टपणे दिसत असला तरी त्याने चेहरा रुमालाने पूर्णपणे झाकल्यामुळे त्याची ओळख पटवण्यात अडचण येत आहे। या प्रकरणाचा तपास उरळ पोलीस करत असून मंदिर परिसरातील तसेच आजूबाजूच्या सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे। संशयिताचे वय 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून सदर चोरटा मंदिर परिसरात मोटारसायकलवर आला होता। मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाहनाची नंबर प्लेट स्पष्ट दिसत नसल्याने तपासात अडथळे निर्माण झाले आहेत। या घटनेमुळे वझेगाव परिसरातील नागरिक आणि भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अलीकडील काळात विविध मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडत असल्याने धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी झालेल्या या चोरीच्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून आरोपीचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी भाविक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन, बाळापूर।